यानंतरची बातमी लातूरमधली आहे। अमित देशमुख यांनी राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या गोजम गुंडेंना थेट इशारा दिलेला आहे। दमबाजीला जशास तसं उत्तर द्या, संयमाला आव्हान देऊ नका, असा सज्जड दम अमित देशमुखांनी भरलाय। महापौर वगैरह लगा के घूमते हैं, वो भी तो कांग्रेस पार्टी का था। अगर इतनी ही नाराजगी हमसे है तो वो महापौर पद भी लगाना छोड़ दें। तर कोणी दमबाजी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल। हे लातूरकरांचं आहे। इथं कोणी जर दाब दडप करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा बंदोबस्त लातूरकर करतील। आमच्या संयमाचा अंत कोणी पाहण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांकडून जाहीरनाम्यांच्या माध्यमातून विविध विकास कामांची योजनांची आश्वासनं दिली गेलेली आहेत। मात्र प्रत्यक्षात त्या आश्वासनांची पूर्तता होते का, याबाबत जळगावकरांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण पाहूया। ह्या मतदानवाला लोक काय करतस, मत मागान टाइमले मत मागतस, हात जोडतस, पाया जोडतस, तो त्यासले शेरी मोरी समजा दिखस, तो कोठे न कोठे फिरतस, त्या अख्खा गाव मा फिरतस, कोठे फिरतस, पण रस्ताने सोय करतात नाही, काही करतात नाही। गोरगरीबले बिचारसले काम नाही, धंदा नाही, फक्त तेवढा पुरता आश्वासन देतात, आम्ही हाई काम देसू, तो धंदा देसू, हाई नोकरीला लाई देसू। पण गटारीनं बी तसंच आहे, गटारी कर देसूत, रस्ता कर देसूत, पण नंतर काहीच कोणीच फिरिसन बी देखत नाही ना, काही नाही। त्या निवडी उन्हात म्हणजे त्यासना तोंड बी आमले दिखतात नाही परत। मला काय वाटेन आमचं काही करता नाही येते ना, मग करतात नाही आमनं काही, तर आम्ही काय करवा। गडारी काढतात नाही, गडारी बुजतात नाही, काय ते मतदान पुरतं करतात, मग नाही करतात। मग मतदान दिलं की मग तुम्ही कोण आम्ही कोण विचारतात, कोण करतस मग असं काम करायला पाहिजे ना। आमनासारखे पोरे शेतस, पण जळगाव सोडीसन त्या पोरसले बाहेरगाव जाणं पडस कामला। इथला मोठा जिल्हा होईस काही कामना नाही शे आमना जिल्हा, बाहेरगाव जाणं पडस कामला। ये आश्वासन देतस आम्ही लोकेसले उद्योग लियानो जळगाव मा हे करे आणू। आम्हाला आमना वार्डामध्ये काहीच हे नाही, लाईट बंद राहतात, पूर्ण गटारी साफ नाही होतस। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि पुण्यामध्ये एकनाथ शिंदेंचा रोड शो होतोय। उमेदवारांच्या प्रचारार्थ हा रोड शो एकनाथ शिंदे यांचा होत असल्याचं दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।